मैदानाच्या आतमध्ये काय घडणार, ही विक्रोळीची सेना या मैदानाच्या आतमध्ये आपलं अभिराज्य गाजवणार का, आपलं वर्चस्व गाजवणार का? गतवर्षी जी हार त्यांच्या वाट्याला आली होती, यावर्षी तो विजय संपन्न करणार का? सर्वच प्रश्न आमच्या मनामध्ये आहेत, परंतु या प्रश्नाची उत्तरं येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला भेटेल. कारण वळत आपण मॅचच्या दिशेने दोन्ही सगळ्यांना या मॅचसाठी शुभेच्छा देतो आणि लवकरात लवकर मॅच सुरू करायची अशी मी पंचांना विनंती करतो. या सामन्यात आपण इम्पॅक्ट प्लेअरचाही एक ऑप्शन ठेवला आहे. इम्पॅक्ट प्लेअरची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची ठरणार आहे आणि इम्पॅक्ट प्लेअरची भूमिका किती महत्त्वाची आहे ते त्याच्या यूजवरही या मॅचमध्ये आपल्याला इम्पॅक्ट प्लेअर देखील पाहायला भेटणार आहे आणि विक्रोळी संघाचे ओनर असतील अजय मटकर, ते देखील आमच्याशी जोडले गेले. तर आपण जर पाहिलं तर कांजूर भांडूपच्या संघाचे ओनर असतील ते अजय कनक, म्हणजे एका बाजूला अजय मटकर, एका बाजूला अजय कनक. तर दोन्ही अजयमध्ये ही लढत आहे. एका बाजूला विक्रोळी, एका बाजूला कांजूर भांडूप, अशी लढत पाहायला भेटेल आपल्याला. अजय विरुद्ध अजय, आणि कोण ह्यातून एक अजय होणार, ह्या सामन्याचा मानकरी कोण ठरणार, कोण आपल्या ह्या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं अजय नाव कोरणार, ह्यासाठी ही लढत. यस, अजय विरुद्ध अजय आहे, परंतु विजय कोण मिळवणार, कुठला अजयला विजय मिळणार हे देखील आम्हाला पाहायचं आहे. म्हणजे ही देखील लढत आहे आणि जरी नावं सारखी असली तरी विजय एकाच बाजूला जाणार. विक्रोळीला गेल्या वर्षीचा बदला घ्यायचा आहे, त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. तर एका बाजूला कांजूर भांडूप गतवर्षीचा विजय याही वर्षी टिकवून ठेवायचा आहे, त्यासाठी प्रयत्न करणार. मैदानाच्या आतमध्ये JP सर, जयप्रकाश ढेरे यांचं आगमन झालं आहे, त्यांचं देखील स्वागत. त्यांनी देखील आम्हाला विकेट बनवण्यासाठी मदत केली, त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. गौरव ढगे, मागील मॅचमधील चुका या मॅचमध्ये करून जमणार नाही, कारण विक्रोळीचा प्रश्न आहे, त्यामुळे आम्ही सहन करणार नाही, तुम्हाला विसराव्या लागतील, झालेल्या चुका विसराव्या लागतील. कारण ही नवीन मॅच आहे, त्या नवीन मॅचला नव्याने बघावं लागेल, नव्याने सुरुवात करावी लागेल आणि एक नव्याने चाली रचून विजयश्री खेचून आणावा लागेल. तेवढंच दडपणही असणार आहे ते कांजूर भांडूप संघाकडे, कारण त्यांना ते रिटेन करायचं आहे, टायटल रिटेन करायचं आहे. तेवढं सोपं नाही आहे, कारण आव्हान आहे ते विक्रोळीचं. जर का त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर गेल्या वर्षीचं विजेतेपद कायम राखण्यासाठी मेहनत करावी लागेल. पहिलं बॅटिंगसाठी बोलवण्यात आलं आहे, तर बॅटिंगमध्ये किती एक अवाढव्य स्कोर उभा करायचा हे त्याच्यापुढे आव्हान असेल, ते कसं पेलवणार ह्याकडे त्यांचं लक्ष असेल. हो नक्कीच. एका बाजूला बेस्ट ऑफ कांजूर भांडूप ज्यांना बॅटिंगसाठी आमंत्रित केलं, टॉस जिंकला तो विक्रोळी संघाने. एका बाजूला जर पाहिलं तर तसं नक्कीच मैदानाच्या आतमध्ये थोडीशी तयारी केली जाते आणि मी म्हणेल की लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. 25 मिनिटांचा कालावधी असणार आहे. विक्रोळीयन्स म्हणजे आमच्या विक्रोळी संघाचे जुने जाणते खेळाडू आणि विक्रोळी जो संघ आता मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, त्यांचे मेंटॉर, त्यांचे मॅनेजर आमचे वैश्य लांगणे सर मैदानाच्या आतमध्ये, त्यांना देखील पाहू शकतो. गेल्या कित्येक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे, त्यामुळे तोच अनुभव काहीतरी शेअर करतायत मैदानाच्या आतमध्ये वैश्य लांगणे सर. क्रिकेटवर प्रेम आहे, त्यामुळे क्रिकेट चांगलं खेळायला पाहिजे आपल्या खेळाडूंनी, हे देखील वैश्य लांगणे यांची इच्छा आहे. वैश्य लांगणे 2 मिनिटं आपल्या थांबायचं आहे आणि ओडीयू करण थोडासा वैश्य लांगणे यांचं आपण प्रेडिक्शन पाहूया या मॅचमध्ये काय घडतंय. गतवर्षी नक्कीच जखमा दिल्या होत्या आपल्याला बेस्ट ऑफ कांजूर भांडूपने, त्यावर कशी आपण ह्यावेळेस टीम बनवली आहे, तर काय टीमची स्ट्रॅटेजी असेल किंवा काय मानस घेऊन टीम उतरली आहे ॲज अ टीम ओनर, टीम मॅनेजर. मॅचला होते सुरुवात, दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावून दिलाय. अनिकेत यांच्या बॅटमधून येतोय चौकार, येतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. पहिला चेंडू एक्झिबिशन मॅचचा फुल टॉस होता आणि त्या फुल टॉसवर फुल टोल वसूल केलाय. 4 धावांनी संघाचं खातं उघडलंय. श्री गणेश झालाय आणि धावा मिळतील त्या 4 कांजूर भांडूप संघाला. धन्यवाद डीजे.
यस DJ मास्टर देखील आमचे जोडले गेलेत आणि पाहूया या मॅचमध्ये मजा येणार आहे. संडे फंडे कसा करायचा आहे हे देखील पाहायचं आपल्याला. पुढे सरसावले समोरच्या दिशेने लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडूला पाठवून दिलाय सीमा पार. धाव मिळतील त्या 4-4 चौकार. आणि इथे आपला इरादा तिथे स्पष्ट केलाय. मी गणाघाती हल्ले करणार, गोलंदाज असू दे तर ऑलराऊंड. या समोरच्या बाजूने चौकार. पहिला चेंडू जर पाहिला तर लोअर फुलटॉस होता, पायामध्ये टाकलेला चेंडू होता, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढला. दुसरा चेंडू जर पाहिला तर समोरच्या दिशेने खेळून काढलाय आणि राहुल वराडकर यांच्यावर हल्ला चढवलाय. महत्त्वाचा गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. गेले कित्येक वर्ष विक्रोळीसाठी देखील राहुल चांगलं क्रिकेट खेळलेत. त्यांच्या हातामध्ये चेंडू आहे. राहुल देखील जाणतात की मला कसं कमबॅक करायचं आहे. थोडंसं व्हेरिएशन तुम्हाला गोलंदाजीच्या माध्यमातून करावं लागेल. यास हे व्हेरिएशन पाहायला भेटलं, याचीच अपेक्षा होती सर्व खेळाडूंना. पहिले 2 चेंडू तर जर पाहिलं तर अनिकेत यांच्या नावावर होते, परंतु त्यानंतर कसं कमबॅक करायचं हे देखील माहिती आहे आम्हाला. यस कमलाकर सर, आपलं देखील स्वागत असेल. यायचं आपण मंचकावर आपल्याला विनंती करतो. आणि JP दादा आपण देखील यायचं. या प्रमुख मंचकावर बसून आपण मॅचचा आनंद घ्यायचा अशी आपल्याला विनंती करतो. आणि कमलाकर सर देखील आमच्या जोडले गेलेत. करण देखील या ठिकाणी आलेला आहे. खास ओमानवरून करण दाखल झाला आहे मुंबईमध्ये. आणि कमलाकर सर आपण देखील आता पप्पा होतात, आता पप्पापासून आता आजोबा झालात, त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा आहेत. डॅडी बिकम अ ग्रँडफादर नाव. व कमलाकर सर बोलतात नको मला आता एवढं तर काय बोलू नका तुम्ही. मॅच मध्ये काय घडलंय? 2 चौकारानंतर आलेले 2 बॅक टू बॅक डॉट. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं ते राहुल वराडकर कडून. यस नक्कीच यावेळी समोरच्या दिशेने खेळलाय. मिडॉनला खेळाडू आहे तिथे ऋषी लोखंडे. काय होते त्यांच्याकडून फंबल त्या पाहायला भेटलं, परंतु एकच धाव भेटणार. कमलाकर सर MCC क्रिकेटसाठी खूप चांगलं क्रिकेट खेळले आणि त्यांचा तो कैचीतला एक स्क्वेअर लेगच्या दिशेने किंवा मिड विकेटला जो फटका खेळायचे ना तो अजून देखील आमच्या ध्यानात आहे. त्यामुळे बस टाईम गेला, पण सर त्या गोष्टीची चर्चा देखील मैदानाच्या आतमध्ये झाली पाहिजे. कारण अनेक युवा खेळाडू आहेत जे तुम्हाला बघूनच क्रिकेट बाहेरून पाहायचो. आणि या युवा खेळाडूंना देखील समजलं पाहिजे की कमलाकर आज काय आहेत आणि काय होते. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मध्ये खेळाडू आहेत तेथे कॅच पूर्ण केला जातोय आणि ओमकार म्हणजे नाथा यांना मैदान सोडावं लागतंय. पहिल्या विकेटचं पतन. पहिलं विकेटचं पतन होत आहे. पहिला झटका बसतोय आणि सुलतानच्या हातात एक सेफ हँड म्हणता येईल त्या सुलतानला. त्याच्या हातात मात्र चेंडू निजावतोय आणि इथे नाथाला मागे परतावं लागतंय तंबूच्या आसऱ्याला. राहुल वराडकर जर का षटकाचा विचार केला तर 2 पहिल्या चेंडूवर अनिकेतने चांगला हल्ला चढवला होता. त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. बॅक टू बॅक 2 डॉट होते, नंतर आलेला सिंगल आणि त्यानंतर मात्र नाथाला माघारी परतवले. गोल्डन डकचा शिकार. यस 9 धावा झाल्या धावफलकावर. पहिला गडी बाद होतोय. नाथा यांच्या रूपात गोल्डन डकचा शिकार होता, परंतु अनिकेत थोडासा घातक आहे. आजच्या दिवसात अनिकेत यांची बॅट बोलू लागले, बॅट तळपू लागले आणि एखाद्या फलंदाजाची बॅट ज्यावेळी तळपू लागते ना तुम्हाला माहीत आहे भले भले टार्गेट त्याच्यासमोर कमी वाटतात. आत्ताच मागील मॅचमध्ये पाहिलं होतं की सोहमची बॅट तळपली आणि 84 धावा तुम्हाला चेस होताना देखील पाहायला भेटल्या. त्या देखील 2 ओव्हर नंतर. म्हणजे ते देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच इथे अनिकेतचा मात्र बोलबाला राहिला. त्याच्या बॅटमधून धावांचा वेग वारंवार पाहायला मिळाला. चौकार षटकार पाहायला मिळालेत. तेच वेगांना कुंपण घालणार का आणि ते कुंपण कोण घालणार आणि म्हणूनच की काय ते कुंपण घालण्याची धुरा देण्यात आली आहे ती लेफ्ट आर्म स्पिनर टाकूनकर क्षेत्रातून येणारे कमल मौर्या यांच्याकडे ही धुरा सोपवण्याचे काम केले ते कर्णधाराने. आणि कमल मौर्या ह्यावर किती साजेसूर ठरणार, किती साजेसी गोलंदाजी करणार, अनिकेतला इथे रोखणार का हे मात्र इथे पाहण्यासारखं असेल. आणि अनिकेतचा फॉर्म तो मात्र थांबणार का, कारण अनिकेतच्या बॅटमधून आज दिवसभर फक्त आणि फक्त चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळालाय. काय वाटतं कमल मौर्या? यस नक्कीच कमल आले आणि पहिलं षटक म्हणजे पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी संपलंय आणि कमल मोर्या गोलंदाजी मार्कवर दाखल होत आहेत. अनिकेत समोर आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ब्रजोत पाटील यांना पाहतोय आणि आपण सर्व आनंद घेत आहे तो स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीचा तिसरं पर्व, अभिमानाचं आणि स्वाभिमानाचं तिसरं पर्व. मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू आहे. ते विक्रोळी बेस्ट ऑफ विक्रोळी वर्सेस बेस्ट ऑफ कांजूर भांडूप
असं आपल्याला पाहायला भेटतं. आणि पाहूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. कमल आले, इनसाइड आउट फटका खेळलाय, परंतु चेंडू जाईल का सीमा पार. कॅच पकडली या ठिकाणी. आणि ज्या अनिकेतची चर्चा आपण करत होतो त्या अनिकेतची खेळी संपुष्टात येते. झैद तेथे होते लॉंग ऑफला आणि हा कॅच पूर्ण केला. दुसरा गडी बाद. सुरेख गोलंदाजी, तेवढा सुरेख फटका होता, सुरेख नजराना आपल्या समोर पेश केलेला तो अनिकेतने. पण इथे मात्र एक सेफ हँड. झैदकडे जर का बघायचं झालं तर नक्कीच सेफ हँड आहे. आजपर्यंत अनेक चांगल्या कॅचेस त्याने पकडल्यात. इथे नक्कीच बाउंड्री लाईनवर एक सुरेख कॅच पकडली आणि अनिकेतला मात्र माघारी परतवले. यस, प्रतीकजी घोडके आपलं स्वागत असेल. आपण या ठिकाणी यायचं आहे. विनंती असेल आपण मंचकावर यायचे सर. यस, चालेल, हरकत नाही. 5 मिनिटांनी या, परंतु आमच्या विनंतीला मान देऊन आपण मंचकावर यायचं. आपलं स्वागत असेल. वळत मॅचच्या दिशेने जो अनिकेत सकाळपासून सर्वांसाठी कर्दन काळ ठरत होता तोच अनिकेत आता मैदानाच्या बाहेर जातोय, डगआउटच्या दिशेला परततोय. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश. परंतु आता प्रथमेश आणि प्रज्योत यांना बॅटिंग करावी लागेल. पी फॅक्टर क्रीजमध्ये नक्कीच काय इथे इम्पॅक्ट करणार, कारण अनिकेत एक बलाढ्य गडी माघारी परतवलाय. नक्कीच विक्रोळीकरांसाठी एक सुखद क्षण म्हणता येईल, पण एक हदरा म्हणता येईल तो कांजूर भांडूपसाठी. आणि त्या हदऱ्यावर ओव्हरकम करण्यासाठी प्रथमेश इथं पाचारण करण्यात आले. प्रथमेश किती साजेसी फलंदाजी करणार, अनिकेतची भूमिका पुढे घेऊन जाणार का, हे मात्र बघण्यासाठी असेल डावखुरा फलंदाज. यस, पीपी म्हणू नको, नाहीतर सगळ्यांचे कान उभे राहतात. कारण विक्रोळीमध्ये पीपी म्हटलं ते काहीतरी वेगळंच आहे. यस, प्रथमेश येत आहेत. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन कव्हरच्या रिझनमध्ये खेळून काढला. डीपमध्ये खेळाडू होते तेथे सुलतान आणि एकच धाव भेटणार. एक धावेच्या मदतीने स्कोर बोर्डमध्ये झाल्याबद्दल स्कोर संख्या जाऊन स्थिरावते ती 10च्या घरात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यात. यस, त्यावेळी एक धाव नक्कीच भेटेल. स्ट्राईक होते. रोटेट स्ट्राईकवर जर आपण पाहिलं तर प्रज्योत पाटील, बाळा पाटील यांचे सुपुत्र. कांजूर परिसरात जर गेलात ना तुम्ही, 21 संघ आहे आणि बाळा पाटील त्यामध्ये विश्वजित असतील, अमित गोलतकर असतील, असे अनेक खेळाडू त्या विभागातून घडले. बंटी कांबळे असतील आणि कांबळे परिवारचे सर्वच खेळाडू त्या परिसरातून चांगले खेळताना पाहायला भेटले. आणि त्याच परिसरातून प्रज्योत पाटील देखील इनसाइड आउट खेळला कव्हरच्या रिझनमध्ये. आपण जर पाहिलं तर संकेत तिथे होते. डीपमध्ये पाहिलं तर गौरव आहेत, त्यांच्या हातामध्ये चेंडू जाईल आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. थोडंसं लेझिनेस इथं पाहायला मिळालं फिल्डिंगमध्ये. नक्कीच या 1-1, 2-2 धावा रोखाव्या लागतील. ह्या 1-1, 2-2 धावांचं महत्त्व चेस करताना शेवटला कळतं. आणि त्याच्यासाठीच की काय कमलने एक जोरदार टाकलेला चेंडू, त्यावर हल्ला केलेला प्रयत्न, कव्हरच्या क्षेत्रात मिळालेल्या 2 धावा. पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॉलर विरुद्ध राईट हँड बॅट्समन. लेफ्टी बॉलर आहे. स्पिन चांगलं टाकतात करण मोरया. परंतु पाहूया मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. सफल झाले आणि पॉपिंग ग्रीजचा पूर्ण वापर केला. सुलतान कॅच पूर्ण करणार का. यावेळी चेंडूला थांबू शकले नाही, कॅचवर येऊ शकले नाही. परंतु पाहूया, बॉल जर पाहिलं तर सीमारेषेच्या अलीकडेच राहिला होता, पलीकडे गेला नाही. आणि पाहता पाहता 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी खराब चेंडू म्हणता येईल. एक खराब चेंडूचा खरपूस समाचार घेण्याचा केलेला प्रयत्न, आणि तो प्रयत्न थोडासा फसल्यासारखा झालेला, कारण सुलतान तिथे पोहोचलेले. पण सुलतानकडून ही चूक झाली. सुलतानच्या हातातून चेंडू निसटला, पण 3 धावा घेण्यापासून मात्र रोखू शकले नाही ते या दोन्ही फलंदाजाला. आणि या 3 धावांच्या मदतीने स्कोर बोर्डला एक नवीन आकार मिळाला. स्कोर बोर्ड जाऊन स्थिरावतोय तो 13च्या घरात, माफ करा 15च्या घरात. 15 धावा झाल्या. धाव फलकावर धावांसाठी सुरू असलेली धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. मॅच संपलेली नाही. बेस्ट ऑफ विक्रोळी वर्सेस बेस्ट ऑफ कांजूर भांडूपची मॅच. आणि पहा, आपले विक्रोळी कन्नवर नगरचे सर्वच क्रिकेट रसिक मैदानाच्या आतमध्ये आपले जोडले गेलेत. आणि काही क्रिकेट रसिक जे विक्रोळी विधानसभेतील आहेत, जे मॅच पाहत आहेत, ते प्रो लिंक या यूट्यूब चॅनलवर आमच्या जोडले गेलेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि वळत मॅचच्या दिशेने फुल लेनचा चेंडू होता कव्हर्सला अलॉंग विथ द कार्पेट. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये पाहायला भेटतोय. खेळाडू तिथे आहे डीपमध्ये सुलतान. क्या बात आहे. थ्रो चांगला होता. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांचा सामना असणार आहे. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. पाहूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांचा सामना. नक्कीच 5 षटकांच्या सामन्यामध्ये
जर का मी कांजूर भांडूपच्या साईडने विचार केला तर 60पेक्षा जास्त धावा करण्याचा त्यांचा मानस असावा, कारण विक्रोळी संघाकडेही चांगले फलंदाज आहेत. त्यांना रोखायचं असेल तर एक मोठी धावसंख्या उभा करण्याचा त्यांचा मानस घेऊन उतरले असतील. त्यातच काही रनआउटची झालेली संधी मात्र सोनं करता आलं नाही. सोनं करताना मात्र कमल इथं चुकले. चांगला थ्रो पाहायला मिळाला तो टॉम कडून, आणि या एक धाव चोरलेली एक धावेच्या मदतीने एकूण धावसंख्येला नवीन आकार मिळाला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18च्या घरात. यस, 2 गडी बाद आणि 18 धावा. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 9 धावा खर्च केल्या होत्या. याही षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या आहेत आणि इम्पॅक्ट प्लेअर सोम दमाले, कमल मोरिया यांना आता मात्र मैदानाच्या बाहेर यावं लागणार आहे, म्हणजे डगआउटच्या दिशेने. आणि इम्पॅक्ट प्लेअर सोहम दमाले मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 18 धावा झाल्यात, 2 गडी बाद झालेत आणि मैदानाच्या आतमध्ये एक्झिबिशन मॅच आपण पाहताय. या मॅचची मजा घेण्यासाठी सर्वच क्रिकेट रसिक आमच्या जोडले गेले. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सर्व संघ मालक ज्यांनी आम्हाला गेले 2 दिवस सहकार्य केलं. आता या एक्झिबिशन मॅचसाठी जर पाहिलं तर संघ मालक आहे ते अजय कनक, कांजूर भांडूपसाठी ते संघ मालक म्हणून आम्हाला उपलब्ध झाले, त्यांचं देखील आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आम्हाला विक्रोळीसाठी संघ मालक म्हणून झाले ते अजय मटकर, त्यांचं देखील स्वागत. आणि या ठिकाणी स्वागत आहे 18. प्रतीक यांचं इथे मंचावर आगमन झालंय. आम्ही मंचातर्फे त्यांचंही आभार मानतो आणि त्यांचं स्वागत करतो. तुमची उपस्थिती ही प्रार्थनीय आहे. तसं नक्कीच स्वागत असेल प्रतीक, आपलं देखील ओळख मॅचच्या दिशेने. आणि साहिल सावंत गोलंदाजी मार्कवर दाखल होत आहेत. 5 षटकांचा सामना असणार आहे. 5 बॉलर तुम्हाला यूज करायचे आहेत. आणि साहिल सावंत समोर आहे प्रथमेश, ऑन स्ट्राईकला प्रज्योत. क्षेत्ररक्षण थोडंसं सजवलं जात आहे. पाहूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 18 धावा झाल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात. अकुट टप्प्याचा चेंडू यावर पुल केलाय, पुल पॉवरफुल सक्सेसफुल आणि चेंडू होतोय गुल. यावेळी 6 धावा भेटणार. काय सुरेख फटका होता. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, खराब चेंडू, त्याला मात्र लेफ्टीचे एक दमदार शैलीचा अनुभव मिळाला. त्याला भिरकावून दिला सीमारेषा पार 6 धावांसाठी. जर का असाच हा पवित्र आजमावला तर नक्कीच अनिकेतची जी विकेट गेलेली, त्याने जे सुख मिळालेलं विक्रोळी संघासाठी ते मात्र कुठेतरी हिरावून घेतलं ह्या षटकाराने, असं म्हणण्यासारखंच नसावी. हो नक्कीच, कारण अशा पद्धतीने जर तुम्ही गोलंदाजी केली ना तर समोरच्या फलंदाजासाठी वाढलेलं ताट आहे जेवणाचं, आणि तो जेवणार. कारण तुम्ही आखूट टप्प्याचे जर चेंडू टाकले, फुलटॉस चेंडू टाकले, त्याच्यावर भरपूर समाचार घेणार. यावेळी फ्लिक केला आणि काय पाहायला भेटतंय, कमबॅक केलंय ते साहिल सावंत यांनी. आणि तिथे होते आमचे संकेत टॉम, त्यांनी हा झेल पूर्ण केलाय. क्या बात आहे, लाजवाब गोलंदाजी पाहायला भेटते. फायटिंग स्पिरिट पाहायला मिळालं साहिलकडून, चांगला कमबॅक पाहायला मिळाला. आणि साहिल सावंत, जर का साहिल सावंतचं नाव ऐकलं तर कमबॅक करण्यासाठी नक्कीच त्यांचं नाव आहे. त्यांनी आता खूप फायटर आहे, त्यांचं फायटिंग स्पिरिट आपल्याला माहितीच आहे. चांगल्या आजारातून त्यांनी त्यांचं फायटिंग स्पिरिटने त्यांनी कमबॅक केले आणि क्रिकेटशी पुन्हा एकदा जोडलेत. आणि तेवढीच सुरेख कॅच पाहायला मिळाली ती टॉम संकेत सरनोबत यांच्याकडून. इथे मात्र कोणतीही चूक केली नाही. असं नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर चांगलं कमबॅक केलं साहिल सावंत यांनी. आणि स्वतः देखील एक चांगले फायटर आहेत साहिल सावंत. त्यांनी एका मोठ्या आजारात म्हणजे कॅन्सरसारख्या आजाराला मात दिली आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटची नातं जोडतायत, ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे एक फायटर आहे, जीवनात देखील फायटर आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये देखील साहिल फायटर आहे, ते दाखवून देत आहेत. आणि त्याच वृत्तीने त्यांनी कमबॅक केलं, विकेट मिळवून दिला. तू शेर तो मे सव्वाशे, असंच काहीचं साहिल सांगतायत. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत ते अजय. यस, अजय म्हणजे एलियन या नावाने प्रसिद्ध आहेत, परंतु आता अजय यांना आपल्या संघ मालकासाठी म्हणजेच काय तर अजय कनक यांच्यासाठी देखील बॅटिंग करावी लागणार आहे. आपल्या संघाचे संघ मालक अजय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आले ते अजय. आणि गोलंदाजी मार्कवर साहिल सावंत. यावेळी कट केला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. शॉर्ट पॉईंटला पाहिलं तर संकेत तिथे आहेत. संकेत बोलतायत थांब, मी बॉल पकडतोय, मी बॉल देतोय. संकेत बॉल सोबत आतापर्यंत 3 ते 4 चेंडू त्यांनी हरवले. तर चांगले चेंडूचं क्षेत्ररक्षण करताना ते पाहण्यात आलेत. मॅचमध्ये कंटिन्यू राहिलेत. आणि तोच आता बॅटिंगवर आलाय प्रज्योत, ज्याचा बोलबाला राहिला आहे. अनिकेत सारखा ज्याच्या बॅटमधून आज कांजूर क्षेत्रातून बघितलं तर येणारा हा सुरेख फलंदाजी करताना दिसला. चौकार षटकार पाहायला मिळाले, तोच हा प्रज्योत.
प्रज्योत यावेळी रिवर्स खेळण्यासाठी गेले होते मागील बाजूला शॉर्ट थर्ड मॅनला तिथे सोहम दमाले आणि कॅच पूर्ण केला जातोय. साहिलच्या ओव्हरमध्ये आलेली दुसरी विकेट. प्रज्योत पाटील यांना मैदान सोडावं लागतंय. अजून एका विकेटचं पतन. कुठेतरी गतवर्षीचा झालेला पराभव मनामध्ये आहे आणि यावर्षी विजय मिळवायचा आहे असंच काहीच्या मनामध्ये विक्रोईकरांचे आहे. हेच पाहायला भेटतंय. करेक्ट. प्रत्येक येणारी विकेट हा मलमचा एक लेअर लावून जातोय त्या जखमेवर. त्या जखमा भरायच्या आहेत आणि त्या जखमा भरण्याचं काम मात्र इथं साहिलच्या माध्यमातून होते आणि त्याला पूर्णतः सहकार्य लाभतंय ते क्षेत्ररक्षकांचं. इथे सोहम होता, याआधी टॉम होता आणि प्रज्योतला मात्र माघारी परतावं लागतंय. स्वतः निराश असतील. चांगला स्विच हिटचा केलेला प्रयत्न इथे फसलाय. जर का तो स्विच हिट लागला असता तर नक्कीच कोणी क्षेत्ररक्षक तिथे नव्हता. 4 किंवा 6 धावा त्यावर कोरल्या गेल्या असत्या, पण काय फटका फसलाय आणि त्याला माघारी परतावं लागले. नक्कीच त्यासाठी म्हटलं जातं ना की स्विच हिटचा फटका जर लागला तर तुम्हाला धावा नक्कीच देऊन जाईल, परंतु जर नाही लागला तर तुमचा विकेट देखील घेऊ शकतो. त्यामुळे 2 धारी तलवार असं म्हटलं जातं त्या फटक्याला आणि तो खेळायचा असेल तर तितकंच तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते आणि त्या चेंडूचा अंदाज घेऊन त्या पद्धतीने तुम्हाला खेळावं लागतं. आणि इथे फसला फटका आणि मैदानाच्या हातात न्यू बॅटर वीरेंद्र दाखल होत आहेत आणि वीरेंद्र यादव. परंतु साहिल यांचं कौतुक करावं लागेल. काय पण कमबॅक केला, परंतु आम्हाला एक चांगली मॅच पाहिजे असेल ना तर एक चांगला टार्गेट कांजूर भांडूप संघाला देखील उभा करावा लागेल तर आम्हाला एक चांगली मॅच पाहायला भेटेल. म्हणजे वन साईड मॅच आम्हाला पाहिजे नाही आहे, कारण बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच आम्हाला पाहिजे आहे. त्यासाठी कांजूर भांडूपला देखील प्रयत्न करावे लागतील. एक चांगली धावसंख्या रचावी लागेल. क्या बात आहे. पुढील चेंडू यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय सीमा पार. धाव मिळतील त्या 4. येतोय चौकार. नक्कीच अजित, तुमच्या शब्दाचा इथं मान राखला गेला. चांगली मॅच बघायची आहे, चांगला धावांचा पाऊस बघायचा आहे आणि येस वी विल डू दॅट. आणि म्हणूनच की काय वीरेंद्रच्या बॅटमधून हा चौकार आलाय. चांगला कमबॅक पाहायला मिळालाय तो कांजूर भांडूप संघाकडून. आणि नक्कीच कांजूर भांडूप संघाला जर का टायटल राखायचं असेल फाईट तर धावांचा पाऊस पाडावा लागेल. हो नक्कीच. पुढील चेंडू यावेळी फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळायचं होतं. पॅडल स्वीप घेण्यासाठी प्रयत्न झाला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि लेग बाईच्या स्वरूपातील सिंगल पाहायला भेटतोय. षटक देखील संपलेलं आहे. तिसऱ्या षटकाची सांगता झाली आणि धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या झाली होती 4 गडी बाद आणि 30 धावा झाल्यात. 18 चेंडूचा खेळ झालाय. 4 गडी बाद झालेत, 30 धावा झाल्यात. अजून देखील जर पाहिलं तर 2 षटकं शिल्लक आहेत, 12 चेंडू शिल्लक. काय बोलशील करण? आतापर्यंत जर का बघितलं तर 10ची सरासरी राखण्यात यश आलंय. 30 सरासरी जर का उंचावून 12 जरी केली, जर का 10च्या सरासरीने विचार केला तर 50 धावा कमवू शकतात. तेच जर का त्यांनी 12 किंवा 15च्या सरासरीने जर का धावा कुटण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच 55 ते 60 धावांचं लक्ष इथे पार करतील. आणि 55 ते 60 धावा जर का कमवण्यात यश आलं तर नक्कीच एक आव्हान असेल ते मात्र विक्रोळी संघासाठी. आणि आता आपण मैदानात बघू शकतो ही येणारी 4थी ओव्हर असेल. पॉवर प्लेचं दुसरं षटक विथ टेप बॉल. 30 धावा झाल्या धावफलकावर आणि आता तुम्हाला स्टॅप बॉलचं षटक पाहायला भेटणार आहे. स्विंग बॉलचं षटक पाहायला भेटणार आहे. प्लस टॅप बॉलचं षटक पाहायला भेटणार आहे. आणि याहीमध्ये जर पाहिलं तर स्पेशलिस्ट म्हणजे आमचे सोहम दमाले येत आहेत गोलंदाजी मार्कवर. 30 धावा झाल्या आहेत. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक. टॅप बॉलचं षटक आपल्याला पाहायला भेटणार आहे, त्यामुळे पाहूया या षटकामध्ये किती धावा येणार. कॅमेरामॅन ऑफ साईडला असलेला कॅमेरामॅन थोडा स्टेजवर फोकस करायचा आहे. या सामन्यात आपण यूज करत असलेले आपण टॅप बॉल्स आहे ते आपण इथं दाखवतोय. एका साईडला असलेला रबर कोटेड हा बॉल आणि एका साईडला असलेला आपला रेग्युलर टेनिस बॉल असा असलेला मिक्सचर नक्कीच एक स्विंग देऊन जातो चांगला. ज्या साईडला हेवी साईड आहे ही रबर साईड जी हेवी आहे तिकडे हा बॉल स्विंग होत असतो आणि त्यावर कंट्रोल करणं आणि बॉलिंग करणं थोडंसं अवघड असतं आणि तेवढंच चॅलेंज असतं ते बॅट्समनला की ज्याला हिट करणं तेवढं इझी नाही. टेनिस बॉल सारखा ट्रॅव्हल करत नाही, त्यावर थोडंसं ताकद आणि कौशल्य दाखवावं लागतं. हो नक्कीच. कारण तू देखील एक चांगला गोलंदाज आहे, त्यामुळे तुला माहिती आहे की कुठल्या बाजूला. यावेळी कव्हरच्या क्षेत्रामध्ये स्टेप आउट झाले. डान्सिंग डाऊन द ग्राउंड कव्हरमध्ये खेळलाय आणि जयत पळतायत ते बॉलच्या मागे. चेंडू अडवणार की नाही. पायाने चेंडू अडवलाय, स्लो केलाय आणि त्यानंतर थ्रो केलाय. त्या दरम्यान जर पाहिलं तर धावा भेटतायत त्या. थँक्यू कॅमेरामॅन.
3 धावा. यस कॅमेरामॅन धन्यवाद. तर या टेप बॉलचं थोडंसं विश्लेषण आम्हाला करण देत होते, कारण करण देखील चांगले बॉलर आहेत, गोलंदाज आहेत. त्यामुळे ज्या बाजूला रबल कोटेड आहे त्या बाजूला बॉल स्विंग होऊ शकतो आणि ज्या बाजूला फर आहे त्या बाजूला थोडासा हलका राहणार तो चेंडू. चला मागील बाजूला जे खेळाडू खेळत आहेत आमचे बच्चे कंपनी, थोडंसं बाहेर जायचं आपण. चला जे खेळत आहेत आपण कृपया आपल्याला विनंती करतो आपण थोडं बाहेर जा, आपल्याला बॉल लागू शकतो. मॅच चालू आहे, आपण बाहेर बसून मॅच बघू शकता. सर, काका, काकी, आपल्याला विनंती करतो. विक्रोळीकरांसाठी हा रचलेला थाट आहे. विक्रोळीचं एक प्रतिष्ठित थोडंसं आम्हाला tournament. सहकार्य करा. विक्रोळीतील एक प्रतिष्ठित टुर्नामेंट आहे जिथे ह्या धर्मवीर संभाजी महाराज मैदानामध्ये स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीचं तिसरं पर्व इथे आपल्याला सजलेलं दिसतंय. यस, यावेळी समोरच्या दिशेने समोरच्या बाजूने चेंडू जाणार. ऋषी लोखंडे मागील बाजूला पळत आहेत. चेंडू मात्र थांबणार नाहीये, जातोय सीमा पार, येतोय चौकार. या स्विंग बॉलवर देखील, टॅप बॉलवर देखील तुम्हाला चौकार मारता येऊ शकतो, परंतु काय फटका खेळलाय. समोरच्या दिशेने चौकार पाहायला भेटतोय. धावफलक 4 ने पुढे जातोय. 37 धावा झाल्या धावफलकावर. नक्कीच एलियन अजयची बॅट मधून इथे मोठा स्कोर येतोय आणि ज्याची तुम्ही अपेक्षा केली होती एक चांगला फायटिंग स्कोर असायला पाहिजे त्याच्याच दृष्टीने इथे वाटचाल पाहायला मिळते. थोडा शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू होता, त्याला ऑन द राईज चांगला फटका मारून त्याला 4 धावांमध्ये कन्वर्ट केला. जर का पॉवर प्लेचा षटक आहे, समोरच्या दिशेने मिड ऑफ किंवा मिड ऑनच्या दिशेने कोणीही फिल्डर नव्हता डीपमध्ये, त्याचाच फायदा घेत हा चौकार लगावला. क्षेत्ररक्षणात बदल. बॅक ऑफ द लेन टाकला होता, थोडासा स्पीड पाहायला भेटला आणि चेंडू सरळ बीट करतोय अजयानं आणि जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. काय चेंडू हाताळला होता, कमबॅक केलंय ते सोहम यांनी. जर का विक्रोळी संघाच्या कर्णधाराच्या भूमिकेत आणि नक्कीच मॅनेजरच्या भूमिकेतून विचार करता सोहम लेदर क्रिकेट खूप चांगला खेळतो आणि तो स्विंगवरती त्याचा तेवढाच जास्त चांगला कंट्रोल आहे. मुंबईसाठी चांगलं गोलंदाजी करताना आपण पाहतोय सोहमला, त्याचाच इथे पुरेपूर फायदा घेताना दिसला आणि सोहमने त्याच्यावर दाखवलेला विश्वास ह्या डॉटने सार्थ करवला. यावेळी समोरच्या दिशेने लॉंग ऑफ रिजन मध्ये लॉंग ऑनला फटका खेळला होता आणि ऋषी लोखंडे तिथे होते आणि अजयची खेळी संपुष्टात येते. अजून एका विकेटचं पतन. 37 या धावसंख्येवर गडी बाद होतोय. कर्णधाराने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. एक चांगला डॉट, बाउंड्री नंतर आलेला एक चांगला डॉट आणि त्यानंतरचा हा विकेट नक्कीच क्षेत्ररक्षण चेंज केलं होतं. त्या बाउंड्री नंतर बघितलं असेल तर मिडॉनच्या दिशेने एक डीप मिडॉनला फिल्डर तिथे ऋषीला तैनात केलेला आणि त्याच्याच हातात हा कॅच गेला. हेच नक्कीच चातुर्य इथं दाखवलं. एक चांगली स्ट्रॅटेजीचं इथे एक्झिक्युशन पाहायला मिळालं तर बेस्ट ऑफ विक्रोली संघाकडून. यश निलेश म्हात्रे येतात बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 40+ क्रिकेट निलेश खूप चांगलं खेळतात आणि तेच निलेश यांच्याकडे अनुभव आहे, तर तोच अनुभव निलेश यांना देखील पणाला लावावा लागेल. 37 धावा झालेत, गडी बाद झालेत, 5 गडी बाद झालेत. त्यामुळे विकेट एका बाजूला जात आहेत, एका बाजूला धावा देखील येत आहेत, परंतु विकेट थांबून धावा आल्या पाहिजे यासाठी प्रयत्न करतील ते कांजूर भांडूपचा संघ. नक्कीच मैदानात विकेटवर कोणतरी एखादा जुना खेळाडू असावा ज्याने चांगले बॉल फेस केलेले असतील. जास्त फुलटॉस होता, लोअर फुलटॉस कव्हरच्या डोक्याच्या वरून खेळून काढलाय. डीप मध्ये पाहिलं तर झैद आहेत तिथे, एक्स्ट्रा कव्हरला होते आणि चांगला थ्रो पाहायला भेटतोय. एकच धाव भेटणार. सुरेख फेकी पाहायला मिळाली, ती एकच धाव मिळाली कारण जय तिथे होते. जर का कांजूर भांडूपच्या संघाच्या साईडने विचार केला तर आतापर्यंत ह्या षटकात अवघ्या 8 धावा मिळाल्यात. जर का जसं 3 षटकांमध्ये 10-10च्या सरासरीने धावा कुठल्यात तर 4 षटकानंतर 40 धावा होऊ शकतात. त्यासाठी अजूनही 2 धावा कमवायला लागतील, पण तेच जर का चौकार षटकार आला तर धावांना वेग मिळेल आणि एक कल्टनी येईल. पण नक्कीच यावेळी फुलटॉस होता, त्याला खेळायचं होतं मागील बाजूला आणि सरळ चेंडू जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक गडी बाद होतोय. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आम्ही पाहतोय की फायटिंग स्कोर पाहायला भेटेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये गडी बाद होत आहेत, विकेट जात आहेत आणि हे आता टॅप बॉलचा षटक देखील संपलाय मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या झाली आहे ती 38 आणि गडी बाद झाले ते 6. फुलटॉस चेंडू, वेगवान चेंडू टाकलेला फुलटॉस स्वरूपात होता, त्याला मात्र जिथे क्षेत्ररक्षक नाही त्या क्षेत्रात टोलवण्यात मात्र अपयश आलं आणि त्याचाच परिणाम तो काय कॅच स्वरूपात मागे परतावं लागतंय ते अजयला आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो विशाल. विशालकडून नक्कीच अपेक्षा असतील आणि मैदानात असलेला निलेश, त्या दोघांकडून अपेक्षा असतील की ह्या येणाऱ्या पुढील 6 चेंडूंमध्ये
कमीत कमी 15 धावा. चला जरा त्वरा करायची, अजूनही आपल्याला फायनलचा थरा अनुभवायचा आहे. 7 षटकांची फायनल आपल्याला बघायची आहे, त्यासाठी हे अजूनही 6 षटकं ह्या सामन्यातील संपणं महत्वाचं आहे. जरा त्वरा करूयात. शेवटचं अंतिम षटक असणार आहे आणि पाहूया. आतापर्यंत पाहिलं तर धावसंख्या झाली आहे ती 38. 38 धावा झाल्या 6 चेंडूवर. किती धावा येणार? अक्षय सुर्वे येतात गोलंदाजी मार्कवर. आणि बॅटिंगसाठी जर विचार केला तर निलेश म्हात्रे 40+ एक जुने जाणते खेळाडू, त्यांची साथ देण्यासाठी युवा खेळाडू विशाल यांना पाहतोय नॉनस्ट्राईक एंडला. 6 चेंडूचा सामना करायचा आहे. 38 धावा झाल्यात 6 चेंडूवर. किती धावा करायच्या? 44. विशाल जाधव त्यांना स्टंप द्यायचे आहेत, परंतु त्यांना खेळू देऊ नको. धन्यवाद विकुळेकर, तुम्ही दिलेली साथ आणि तुम्ही तुमची खेळाडू वृत्ती, त्यामुळेच आम्हाला इथे हे चांगले सामने पाहायला मिळतात. तत्पूर्वी होतंय काय सामन्यात, घडतंय काय? पुल केला होता आणि शॉर्ट मिड विकेटला हा झेल पूर्ण केला जातोय. बाद होत आहेत खेळाडू निलेश म्हात्रे, एक अनुभवी खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला भेटतोय. मोठा फटका खेळायचा होता, प्रयत्न मात्र फसला. उंची जास्त होती, लांबी गाठली नाही चेंडूने आणि हा झेल बाद झालाय. आणि ह्या स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीची खासियत आहे, जिथे परिवारही जोडले जातात. अक्षय सुर्वे त्याची फॅमिली इथे पूर्ण येऊन मॅच बघतीये, त्याला प्रोत्साहन देते आणि त्याचा परफॉर्मन्स लाईव्ह बघतीये. नक्कीच एक भावनिक क्षण म्हणता येईल तो अक्षयसाठी, आणि साक्षीदार म्हणता येतं अक्षयच्या सुरेख गोलंदाजीचा. आणि पहिल्या चेंडूवर अक्षयने मिळवलेला हा बळी. चला बॅटिंग लाईनअप तयार ठेवायची आपल्याला विनंती करतो कांजूर भांडूप, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. यानंतर फायनलची मॅच खेळवायची आपल्याला, त्यामुळे थोडीशी घाई करा. एक्झिबिशन मॅच चालू आहे आणि आपण जर पाहिलं तर अक्षय सुर्वे यांचा परिवार देखील जोडला गेला या ठिकाणी, त्यांची मॅच पाहण्यासाठी आलाय. चला जरा त्वरा करायची, आउटे अजूनही आपल्याला फायनल खेळायची आहे, जरा त्वरा करूयात. हां, जर तुम्ही घाई केली नाही तर तुम्हाला अंधारामध्ये मॅच खेळावी लागेल आणि आम्हाला ओव्हर्स कमी करावे लागतील, याची नोंद घ्या. आणि आकाश पवार यांचा प्रयत्न आहे की संघाने जर तुम्ही एक 20,000 रुपये जरी एंट्री भरली आहे तर तुम्हाला जास्तीत जास्त ओव्हर खेळण्यासाठी देण्याचा हा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे. जर जास्त एंट्री भरताय तर त्या मानाने तुम्हाला त्या ओव्हर देखील खेळता आल्या पाहिजे, यासाठी प्रयत्न राहिला. तर त्यासाठी तुम्ही देखील आम्हाला सहकार्य करा आणि थोडंसं स्पीडअप करा. शॉर्ट ऑफ लेनचा टाकलेला चेंडू, त्याला मात्र रिव्हर्स स्विचच्या सामन्यात फटका. आणि तिथे काय घडतंय, जोपर्यंत स्टॉप होईल फेक होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसरी धाव होणार का? यस नो मध्ये मात्र नोचा कॉल घेतलाय आणि अवघ्या 2 धावा. काहीतरी थोडंसं कन्फ्युजन दिसलं दोन्ही बॅट्समन मध्ये, रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कॉलचं मिसअंडरस्टँडिंग दिसलं आणि त्याचाच परिणाम तो काय तिसरी धाव घेण्यापासून मात्र एकमेकांना रोखले आणि अवघ्या 2 धावा मिळाल्यात. प्लस 2 धावा भेटल्या. स्विच हिटचा फटका होता, मला वाटलं होतं की चेंडू निघून जाईल दोन्ही खेळाडूंना चकवून, परंतु तसं घडलं नाही. जसा टप्पा पडला तर चेंडू थोडासा स्लो झाला आणि 2 धावा आल्यात. सुमित आवटे पुन्हा एकदा सज्ज, अक्षय सुर्वे गोलंदाजी मार्कवर सज्ज आणि सर्वच आमचे प्रेक्षक देखील आमच्या मॅच बघण्यासाठी सज्ज झालेले आहेत, त्यांचं देखील स्वागत. अक्षय सुर्वे आउटेसाठी वैयक्तिक तिसरा चेंडू. यावेळी बॅकफुटला गेले, पुल केलाय समोरच्या दिशेने, डीप मध्ये लॉंगॉनला खेळाडू होते ऋषी लोखंडे. सुरेख चेंडू हाताळताना दिसतोय तो अक्षय. मात्र जर का कांजूर भांडूपच्या साईडने विचार करायचं म्हटलं तर ह्या षटकामध्ये धावांचा ओघ वाढवणं गरजेचं होतं. एक चौकार, एक षटकार, एक चांगला धावसंख्येला आकार देऊन जाईल, कारण येणाऱ्या पुढील 2 चेंडूत येणाऱ्या धावा निर्णायक धावा असतील चेसिंगमध्ये टार्गेट देण्यासाठी विक्रोळी संघासाठी. रिव्हर्सचा केलेला प्रयत्न इथं फसलाय, पण बाईज यष्टिरक्षकालाही चकमा देत ही बाईच्या स्वरूपात आलेली 1 धाव. या 1 धावेच्या मदतीने धावसंख्येला मिळतोय नवीन आकार. धावसंख्या झाली ती 42 धावा. 5 आता, कारण इथे धावसंख्या तर कमी आहे, परंतु भांडूप कांजूरकडे जर पाहिलं ना तर गोलंदाजीचा मारा भरपूर चांगला आहे, त्यामुळे त्या मानाने मला धावसंख्या ठीक वाटते. हा चांगला चेंडू, थोडासा वेग होता आणि थोडासा मागे ठेवला होता आणि चेंडू निघून गेला, कट झाला टप्पा पडल्यावर आणि 42 धावा झालेत. 42 नंतर शेवटचा चेंडू असेल आणि या चेंडूवर किती 7-4 की दुसरा काही नंबर असेल. नक्कीच आउटेच्या बॅटमधून किती धावा येणार ह्याकडे मात्र लक्ष असते सर्वांचं.
जस्ट मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते. चेंडू थोडासा खाली राहिला होता. डॉट बॉल पाहायला भेटतोय पहिल्या इनिंगचा. पहिल्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. धावसंख्या झाली ती 42 आणि विजयासाठी करायच्या 43 धावा विक्रोळी संघाला. पाहूया मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, कारण एका बाजूला जर पाहिलं तर कांजूर आणि भांडूप यांची गोलंदाजीचा मारा देखील तितकाच तिखट आहे. त्यामुळे त्या तिखट गोलंदाजीचा देखील सामना करायचा आहे विक्रोळीला. मॅच अजून संपलेली नाही. गतवर्षी झालेला पराजय त्या पराजयाला या वर्षी विजयामध्ये परिवर्तित करायचं आहे. त्यासाठी तुमच्याकडे संधी आहे आणि येणाऱ्या दुसऱ्या डावात काय घडेल हे देखील पाहूया आपण. करण नक्कीच कांजूर भांडूप संघाकडून विचार केला तर धावांचा ओघ नक्कीच कमी होता, कारण सुरेख गोलंदाजी हाताळताना दिसले ते बेस्ट ऑफ विक्रोळीचे गोलंदाज. पण तोच जर का विचार केला तर कांजूर भांडूपकडेही तेवढेच तडाखेबाज गोलंदाजी आहेत, तिखट प्रश्न विचारणारे गोलंदाज आहेत आणि त्याचा सामना कसा करणार विक्रोळीचे फलंदाज ह्याकडे माकडे सर्वांचं लक्ष असेल. जर का ग्राउंड आतापर्यंत मॅचचा लेखाजोखा बघता नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं कांजूर भांडूप संघाला आणि त्यांना कमीत कमी धावात रोखण्याचा जो मानस होता तो मात्र इथं पूर्ण करताना दिसलं. तर क्रिकेटचे दोन पैलू, नाणेफेकीचा कौल असेल, गोलंदाजी असेल, आतापर्यंत आपल्या पडद्यात ठेवण्यात यश आले ते विक्रोळी संघाला. पण मात्र महत्त्वाचं पारडं जे आहे ते चेस करायचं, बॅटिंगचं पारडं, त्यात कसे परफॉर्मन्स करतात, त्यात किती धावा कुठतायत आणि जे आव्हान उभं केलंय 43 धावांचं ते कसे पार करतायत, की पार करताना किती अडचणी येत आहेत आणि त्यावर कशी मात करतात ह्याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. भेटूयात दुसऱ्या इनिंगमध्ये. विनंती असेल आपल्या आघाडीचे फलंदाज पाचारण करायचंय. 43 धावांचं आव्हान असेल, त्या रोखण्यासाठी तोफखाना तयार असेल तो कांजूर भांडूप संघाकडून. गोलंदाजीमध्ये कोणता तोफ गोळ्यांचा अस्त्रांचा वापर करतात ते नक्कीच बघण्यासारखं असेल. तिकडे जर का बॉलिंगचा विचार केला तर आपल्याकडे असेल सुमित आहुटे आपल्याला साईडमध्ये दिसत आहेत, त्यानंतर असतील ते नाथा, प्रज्योत, विशालही असतील. नक्कीच एक आव्हान निर्माण करण्याची क्षमता आहे, नक्कीच प्रश्न विचारण्याची क्षमता आहे आणि त्या प्रश्नांची उत्तर कशी देणार हे बघण्यासाठी आपण थरार अनुभवायचा आहे तो जायद आणि सोहम बॅटिंग लाईनअपवर. मॅचकडे वळूयात. 43 धावांचं आव्हान पार करण्यासाठी बेस्ट ऑफ विक्रोळीकडून बेस्ट प्लेयर ज्यांनी कालपासून
3 50s मला या ग्राउंडवर दिसत आहेत. 2 झैद कडून 1 सोहम कडून 3 50s इथे स्ट्राईकवर दिसत आहेत. ह्या 2 बॅट्समन कडून नक्कीच अपेक्षा असतील, कारण ज्या जखमा आधी भेटल्यात, गत वर्षीच्या जखमा पुसण्याचं काम गोलंदाजांनी जे केलंय त्यावर मात्र एक अंतिम लेअर चिटकवायचं काम करण्यासाठी पाठवलंय ते सोहम आणि झैद साठी. यस, नक्कीच वळूया दुसऱ्या डावाकडे आणि गोलंदाजी मार्कवर सुमित आउट तर समोर आहे सोहन धमाले. फुलटॉस होता यावेळी, हा दो बॉल. वेग काय वेगवान टाकलेला हा चेंडू, मात्र फुलटॉस आणि नोचा. यस, रिव्ह्यू चेक करायचा आहे की अंपायर आमचे जोडले जातील आणि आता थर्ड अंपायर देखील आमच्या इन ॲक्शन मध्ये त्यांना पाहायला भेटतील आणि टीव्ही अंपायरकडे हा डिसिजन जातोय. डिसिजन पेंडिंग. यस, बॉलिंगर आहे की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. नक्कीच पंचांचा निर्णय होता बिमर ॲज अ नो. बॉलिंग टीमने हा रिव्ह्यू घेतलाय, नक्कीच बघतायत नो आहे की नाही आणि थर्ड अंपायर इथे एंगेज असतील. तत्पूर्वी वळूयात ह्या सामन्याच्या आयोजनाकडे. एक छोटासा आढावा. फक्त प्लेयर्ससाठी एक चांगली संधी निर्माण करायचा विचार न करता ओनरच्या दृष्टीने विचार केला गेलाय आकाशच्या माध्यमातून, की ओनर जेव्हा इथे एक मोठी अमाऊंट ॲज अ एंट्री फी देतो तर त्यालाही यातून काय मिळेल, त्यालाही एक संतुष्टी मिळावी म्हणून इथे वारंवार विचार करणं, विचार विनिमय करून 7 सामन्याचा पंच. यस, नो बॉल असणार आहे त्यामुळे नो +1 इथे भेटते आणि आता असणार पुढील चेंडू फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट आणि पुढील चेंडू हा फ्री हिट. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पुल करायचा होता परंतु चांगला चेंडू अनसक्सेसफुल. सुरेख चेंडू हाताळताना दिसला. पहिला चेंडूत वेग दिसला, ह्या चेंडूमध्ये वेगासोबत अचूक टप्पा पाहायला मिळाला आणि फ्री हिटचा फायदा मात्र घेतानापासून वंचित ठेवलं त्या झैदला. आणि नक्कीच हे एक यश म्हणता येईल. सुमित आउटेचा खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. कालपासून हॅट्रिक असेल, ते 4 विकेटचा एक हॉल असेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा बॉलिंग रनअपवर. क्या बात आहे, काय चेंडू हाताला आणि अगदी सिंगल पाहायला भेटतो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता, मागील बाजूला बॅकअपला खेळाडू आहेत ना, आता एकच धाव भेटणार आणि या संघाकडे जर पाहिलं लेग बायच्या स्वरूपात सिंगल पाहतोय सर. यस, आणि या संघाकडे गोलंदाजांचा भरणा आहे त्यामुळे यांना 43 धावा भरपूर झाल्या असं मला तरी वाटतं, कारण गोलंदाजीचा भरणा असलेला संघ आहे कांजूर भांडूपचा. त्यामुळे पाहूया काय घडतं. सुरेख तोफगोळा आहे, जणू काही सुरेख वेग, सुरेख मिश्रण. इथं थोडासा स्लो रन पद्धतीचा चेंडू टाकलेला आणि त्यातच फसवलं झैदला. सोहम सामना करेल सुमित आउटेचा पुढील चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू होता, आडव्या बॅटने खेळायचं होतं अलॉंग विथ द कार्पेट. चेंडू जातोय मिड विकेटला आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सुरेखपैकी तिथे पाहायला मिळाली, पण तत्पूर्वी दोन्ही फलंदाज क्रीजमध्ये सुखरूप आणि त्याचाच परिणाम तो काय ह्या चोरलेल्या 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय तर 5च्या घरात 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. 5 धावा झाल्यात. सुरुवात तर अगदी संयमी चालली, संत चालली आहे. एक धावांनी धावफलक पुढे चाललाय. जसं काय बुद्धिबळाच्या पटलावर प्यादा जसं एक घर चालतो ना, त्याच पद्धतीने धावा येत आहेत. मोठे फटके येत नाही आहेत. याबद्दल गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. नक्कीच त्यांचं जे एक टीम मिटिंग झालेली, शॉर्ट टीम मिटिंग इनिंग ब्रेकमध्ये, त्याच्यामध्ये मॅनेजर्सने नक्कीच सांगितलं असेल संयम राखा, कारण अवघ्या 43 धावा करायच्या 30 चेंडूंमध्ये. यावेळी सफल झाले. मागील बाजूला फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी येतोय स्टार चॅम्पियन ट्रॉफी चौकार. यस डीजे. धन्यवाद डीजे. काय सुरेख फटका खेळायचा केलेला प्रयत्न, नक्कीच संयम इथं कुठेतरी गडबडला होता. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, नक्कीच कॅच ऑन होता पण तो त्याचं रूपांतर झालं चौकारात. आखूड टप्प्याचा चेंडू होता, समोरच्या दिशेने ऑन द राईस खेळलाय परंतु मिड ऑफला हा झेल पूर्ण केला जातोय. आणि ज्या खेळाडूची मागील मॅच मध्ये चर्चा झाली होती तो सोहम धमाले यावेळी डकआउटच्या आश्रयाला परततोय. पहिला गडी बाद, विकेटचं पतन.
सुरेख यश, एक मोठा मासा इथे जाळ्यात फसलाय आणि त्याला माघारी तंबूत परतवलाय. सोमचं विकेट इथे मिळतोय, तो सुमित आउटेला एक सक्सेसफुल ओव्हर म्हणता येईल. पॉवर प्लेचं ओव्हर होतं. अवघ्या 5 चेंडूत 9 धावा खर्च केल्यात आणि एक मोठा विकेट मात्र इथं मिळवलाय. काय ते यश म्हणता येईल, कारण गोलंदाजीच्या जोरावर ही मॅच फिरवावी लागेल. 43 धावा जर का विचार केला, 30 चेंडूंमध्ये 43 धावा तेवढंच अशक्य असं आव्हान नाहीये, पण जर का ते आव्हान निर्माण करायचं असेल तर आज गोलंदाज सुमितला इथे भूमिका निभावावी लागेल, नाथाला इथे भूमिकेत यावं लागेल, प्रज्योतला इथे भूमिकेत यावं लागेल, विशालला गोलंदाजी करावी लागेल आणि 5वा गोलंदाज नक्कीच कोण असेल त्याची इथे चर्चा होईल. धन्यवाद डीजे. 9 धावा झाल्यात आणि पॉवर प्लेचं षटक चालू आहे. पहिलं षटक चालू आहे. दुसऱ्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपण पाहता एक्झिबिशन मॅच बेस्ट ऑफ विक्रोडी वर्सेस बेस्ट ऑफ कांजूर भांडूप आणि 9 धावा झाल्यात. एक गडी बाद. साहिल सावंत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पुढे सरसावले आणि मागील बाजूला चेंडू जातो बॅटची कड लागून. एका मागे एक गडी बाद होत आहे. झटके लागताय ते विक्रोळी संघाला, परंतु पॉवर प्लेचं षटक संपलंय. गडी बाद झाले 2 आणि धावसंख्या झाले 3 धाव आणि मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेचे आयोजक आकाश पवार दाखल होत आहेत आणि पाहूया दुसऱ्या ओव्हरमध्ये काय होणार. थँक्यू डीजे. संयम, ज्या संयमाची आपण पहिले 3 चेंडू चर्चा केली, त्या 3 चेंडूमध्ये जे 5 धावा कमवल्या होत्या तो संयम कुठेतरी ढासळताना दिसला. सोहमचा विकेट, त्यानंतर साहिलचा एक विकेट, मोठा झटका म्हणता येईल तो विक्रोळी संघासाठी. नक्कीच ॲज अ मॅनेजर वैशाल हांगणे यांना इथं काहीतरी विचारविनिमय करावा लागेल, टीमसोबत चर्चा करावी लागेल, कारण अजूनही आव्हान असेल ते 43 धावा करायच्या आहेत. अवघ्या 9 धावा पूर्ण झाल्यात. पण गरज नव्हती, कारण सोहमला देखील गरज नव्हती. एक बाउंड्री आली होती, त्यानंतर सिंगल जर काढला असतं तर सोहमचा विकेटवर उभं राहणं खूप महत्त्वाचं होतं. सोहमचा विकेट गेला, त्यानंतर साहिलचा विकेट गेला, त्यामुळे ह्या एकामागे एक विकेट गेले तर तुम्हाला इथे कुठेतरी मॅच थांबवणं गरजेचं आहे. सिंगल जरी आला असतं तरी चाललं असतं, तसं घडलं नाही. पहिल्या षटकामध्ये 9 रन आणि 2 गडी बाद झालेत आणि आता आकाश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 9 सेकंडला त्यांना पाहतोय आणि जयद आणि आकाश यांना मॅचला बनवावं लागेल. तर समोर गोलंदाजी मार्कवर दाखल होत आहेत ते विशाल, तेज तर्रार गोलंदाज विशाल. जागा बनवून मारण्याचा केलेला प्रयत्न, जोपर्यंत तिकडे फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण करणार का? परत कॉलिंग मध्ये चूक आणि चूक पडतीये ती पदरात. कांजूर भांडूप संघाच्या पदरात ही चूक भवली आणि 3रा विकेटचं पतन झालं. कॉलिंग when you रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कॉलिंग किती महत्वाची असते त्याची इथे प्रचिती आली. कुठेतरी मिस जज झालं, मिस कॉल झाले, एकमेकांमध्ये कम्युनिकेशन गॅप इथे पाहता आला आणि अवघ्या एका धावेवर दुसरी धाव घेताना माघारी परतावं लागते ते झैद याला.
प्लस धन्यवाद डीजे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल वराडकर जाताना पाहायला भेटत. पहा स्क्विलिकच्या दिशेने फटका खेळला होता जयद आणि त्यानंतर सिंगल धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होता आणि दुसरी धाव माझ्यामध्ये पूर्ण झाली असती, परंतु आकाश पवार यांनी पहिलाच वेटचा कॉल दिला आणि त्यावरच ते ठाम राहिले आणि जयद यांना रनआउटच्या रूपात माघारी पर. आता पाहता पाहता 3 गडी बाद झाली. पहा एकदा जर विकेटची लढी लागली ना तर ती लागत असते, त्यामुळे कुठेतरी तुम्हाला विकेटवर राहावं लागेल. रन आले नाही तरी चालतील, नंतर रन येतील, परंतु सिंगल येणं खूप महत्त्वाचं आहे. कुठेतरी हे फटाक्यांच्या लढीसारखा उडणारे हे बार थांबवावे लागतील. रॉकलेनचा चेंडू त्याला हलक्या हाताने खेळला, जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत 2 धावा होणार का? पुन्हा एकदा रॉंग कॉल. हे काय घडतंय? विक्रोळी बेस्ट ऑफ विक्रोळीच्या संघात इथे कुठेतरी चुका पाहायला मिळतात. ते रनिंग बिटवीन द विकेट चुकीची होताना दिसते आणि त्याचाच परिणाम तो काय 2 धावबादच्या स्वरूपात खंदेगडी बाद. पहा इथे कोणाला तरी शांत राहावं लागणार आहे, कारण जसं आकाशने केलं होतं त्याच पद्धतीचं काहीतरी आकाशबरोबर देखील घडलं आणि रनआउट पाहायला भेटतोय. इथे शांत राहावं लागणार आहे, इथे शांततेने गेमला पुढे घेऊन जावं लागणार. सिंगल आले तरी चालतील, परंतु इथे तुम्हाला विकेट थांबवावं लागणार आहे आणि त्या सिंगलच्या सहाय्याने तुम्हाला मॅच देखील पुढे घेऊन जावी लागणार आहे. हे कुठेतरी आता माइंडसेटचा गेम आहे. इथे तुम्ही अगदी सिंगलनी मॅच पुढे घेऊन गेलात तरी चालेल. कुठेतरी मॅचचा टेम्पो चेंज करावा लागेल. ज्या टेम्परामेंटमध्ये ही मॅच चालली आहे, बॅक टू बॅक विकेट आणि जे धावपळीमध्ये विकेटचं पतन होतंय ते जर का थांबवायचे असतील तर त्याचं रूपांतर सिंगल डबलमध्ये केलं पाहिजे असं मला वाटतं. की ॲज अन अनालिस्ट जर का बघायचं झालं तर सिंगल डबलने ही मॅच पुढे जाईल. कुठेतरी एक गती मिळाली, चांगला बॅलन्स मिळाला, दोन्ही बॅट्समन सेट झाले तर एक चौकाराने एक षटकाराने मॅचचं पारडं कधी आपण जिंकू शकतो. त्यासाठी इथे प्रयत्न करावे लागतील. म्हणूनच इथे राहुल वराडकर आणि रिजवान यांच्या खांद्यावर मात्र ही जबाबदारी असेल. 2 चेंडूंवर विशालला मिळाले धावबाच्या स्वरूपातील यश. या सांघिक 11 खेळाडूंचं यश म्हणता येईल. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यस डिफेन्सिव्ह मोडमध्ये पाहायला भेटत आहेत राहुल. गरज नाही आहे, त्यांना माहिती आहे विकेट गेलं आहे, त्यामुळे सिंगलनी स्कोअर कार्डला पुढे घेऊन जावं लागेल. आणि पाहता पाहता जर पाहिलं तर पहा ना किती गडी बाद झाले या ठिकाणी. 4 गडी बाद झाले. 4 लगातार चेंडू आणि 4 गडी बाद. नक्कीच एक खूप मोठा हादरा होता. एक कुंपण घातलं गेलं धावसंख्येला. आणि बेस्ट ऑफ विक्रोली विरुद्ध बेस्ट ऑफ कांजूर भांडूपचं हेच ते खासियत आहे. कारण जेव्हा बेस्ट वर्सेस बेस्ट भिडतात ना तेव्हा काहीतरी एक अनएक्सपेक्टेड गोष्ट होऊन जाते आणि त्याचाच परिणाम तो काय अवघ्या 43 धावा करताना 4 गड्यांचं पतन झालंय. गोलंदाजीचं नक्कीच कौतुक करेल मी इथे. फुल टॉस होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने डीपमध्ये खेळाडू आहेत तिथे बनवलं होतं या शॉटला रिजवान यांनी, परंतु एकाच धाव भेटणार. आता हरकत नाही आहे, सिंगल जरी आले तरी कुठेतरी विकेट स्टॉप होणं जरूरी आहे आणि स्कोअर धावा येत राहतील. हे षटक जाणं खूप महत्त्वाचं आहे आणि सिंगलच्या मदतीने स्कोअर कार्ड पुढे घेऊन जाणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. चांगलं स्ट्राईक रोटेशन इथे नक्कीच पाहायला आवडेल विक्रोळीकरांसाठी. जर का हा सामना जिंकायचा आहे तर चांगलं स्ट्राईक रोटेशन आणि त्यानंतर एकदा सेट झाल्यावर मोठे फटके, हे काही समीकरण पकडून चालावं लागेल. कारण 43 धावा करायच्यात. चांगले 4 हदरे मिळालेत. कांजूर भांडूप संघाला मात्र गोलंदाजीत सातत्य राखावं लागेल. एक रिव्हर्स स्वीपचा फटका, काही गरज नसताना हा फटका खेळण्याचा केलेला प्रयत्न म्हणता येईल. नक्कीच इथे क्षेत्ररक्षक कोणी नव्हता. जर का हा फटका बसला असता तर 4 किंवा 6 धावा मिळाल्या असत्या. पण रिव्हर्स स्वीपचा फटका, अजित जर का तुमच्या शब्दात बोलायचं झालं तर दुधारी तलवार. यस दोनदारी तलवार आहे, त्यामुळे हा फटका जर लागला तर धावा देऊन जातील, परंतु नाही लागला तर तुमचा विकेट जाऊ शकतो किंवा डॉट बॉल येऊ शकतो. इथे हे करून जमणार. सरळ बॅटने जितक्या धावा तुम्हाला जमवता येतील तितक्या धावा तुम्ही जमवा आणि ज्यावेळी तुमच्या बॅटवर चेंडू येऊ लागतील त्यावेळी असं काहीतरी तुम्ही ट्राय करू शकता. सध्या तरी या फटक्यांची गरज नाही आणि गोलंदाजीच्या माध्यमातून काय गोलंदाजी होताना पाहायला भेटते आपल्याला. कांजूर भांडूप संघाकडे गोलंदाजीचा भरणा आहे, त्यामुळे समोर तुम्हाला सांभाळून खेळायचं आहे. त्याच गोलंदाजी मार्कवर विशाल आणि फलंदाजी मार्कवर राहुल तयार आहेत. डाऊन द लेग साईड टाकला होता. डिसिजन काय येतोय हे देखील पाया. बॅट कट आहे. राहुल ही स्पोर्ट्समॅनशिप राहुलकडे आहे. त्याच्या बॅटला बॉल लागला आणि त्यांनी मान्य केलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14च्या घरात. 43 धावांना करायच्या तर त्यातील 14 धावा आतापर्यंत 12 चेंडूंमध्ये मिळवण्यात यश आले. जर का इथून सामन्याचा विचार केला तर अजूनही
18 चेंडू आणि 29 धावा. नक्कीच आव्हान अवघड तर नाहीये, पण मात्र इथे अवघड बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातोय आणि त्यात काय रीत्या यशस्वी ठरतायत ते काजूर भांडूपचा संघ. बेस्ट ऑफ काजूर भांडूप. नक्कीच सुरेख गोलंदाजी आहे त्यांच्याकडे. आतापर्यंत सुमित आऊट येणे सुरेख गोलंदाजी हाताळली, त्यानंतर विशालने आपली जबाबदारी चोख पार पाडली. तत्पूर्वी मी कमिटी मेंबर्सच्या आमच्या काही सदस्यांना विनंती करतो, आपली जबाबदारी पार पाडायची. जे तिथे लहान खेळाडू खेळत आहेत त्यांना थोडंसं ग्राउंडच्या बाहेर खेळण्यास सांगायचे. जे आमची लहान पोरं त्या साईडला खेळतात, विनंती असेल आपण थोडंसं बाहेर जायचं मित्रांनो, थोडंसं बाहेर जा. चलो बाहेर जाना है. चला विशाल जातो, आपण जायचंय. थोडंसं आपल्याला जे कार्य दिलंय ते सांभाळायचं आहे, सर्वांना जरा राग द्यायचं तिकडे. विक्रोळीकरांसाठी असलेली ही पर्वणी लाईव्ह स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व तिसरं एक सुरेख आयोजन नियोजनात ही सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मी विक्रोळीकरांनाही धन्यवाद देईल, त्यांनी दिलेली साथ, केलेला सपोर्ट, त्यामुळेच ह्या स्पर्धेत यश येत आहे. अजूनही 29 धावांची गरज असेल. 18 चेंडू 29 धावा आणि बॅटिंग लाईनअपवर बघू ते राहुल वराडकर आणि रिजवान. काहीतरी करावं लागेल. 18 चेंडूंमध्ये संयम आणि त्यालाच कलेची जोड द्यावी लागेल. संयमात कसेच रन्स बनवले जातात, कारण आव्हान आहे. घनाघाती हल्ला करण्याच्या प्रयत्नात जेव्हा 4 घडी तंबूच्या अस्त्राला परततात त्यावेळेस कुठेतरी संयम बाळगावा लागेल आणि त्या संयमाला धावांची साथ लाभणंही तेवढं गरजेचं आहे. आणि ती धावांचा ओघाला कुंपण घालणार का, म्हणूनच की काय मनीष इथं गोलंदाजी पाचारण करण्यात आले. यस, मनीष येत आहेत गोलंदाजी मार्कवर. आता 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. 18 मध्ये 29 करायचे आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये मनीष येत आहेत गोलंदाजी मार्कवर. समोर आहेत राहुल वराडकर. 18 मध्ये 29 करायचे आहेत. दुसऱ्या डावाचा खेळ आणि पाहूया मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. राहुलांना देखील फलंदाजी करावी लागणार. कव्हर्सला खेळायचं होतं, ऑन साईडला चेंडू निघून जातोय. डीप मध्ये मिड विकेटला खेळाडू होते आणि येत आहेत काव कॉर्नर रिजन मध्ये. तोपर्यंत पाहूया 2 धावा पूर्ण करणार का. यस, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते दोन्ही खेळाडूंची. खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. चांगला समतोल पाहायला मिळाला कॉलिंगमध्ये आणि हा 2 धावांच्या मदतीने धावसंख्येला एक नवीन आकार देण्यात मात्र यश आलंय. नक्कीच मनीष इथे काय गोलंदाजी हाताळताना तिथं क्षेत्ररक्षणात बदल केले जातात. ज्या क्षेत्रात आता 2 धावा गेल्या होत्या तिथे क्षेत्ररक्षणाचं पाचारण करण्यात आलंय. त्या 2 धावा रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच एक एक धाव किती महत्वाची आहे ते ह्या सामन्यात दिसतंय. हो नक्कीच, एक एक धावेचे महत्त्व तुम्हाला अशा सामन्यामध्ये दिसून येतं. आणि ज्यावेळी तुमचे विकेट गेलेत ते विकेट थांबवण्यासाठी तुम्हाला एक धाव करायला लागतात. स्क्वेअर ऑफ द विकेट केलाय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. डीमध्ये खेळाडू आहेत तिथे, इथे वेटचा कॉल. अवघी 1 धाव. या 1 धावेच्या मदतीने एकूण स्कोर संख्येला मिळतोय नवीन आकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17च्या घरात 4 खेळाडूंच्या मोबदल्यात. 17 धावा झाल्यात. आता पाहूया कुठल्या संघासाठी हा खतरा असणार आहे, कारण धावा झाल्या 17. आणि नक्कीच लहानपणापासून एक आपण म्हण प्रचलित आली आहे, खेळताना 17 म्हणजे खतरा. आणि तो खतरा कोणासाठी असेल. नक्कीच बॅटिंग लाईनअपवर बघता तर रिजवान इथे दिसतोय. रिजवानचा सामना, रिजवानला आव्हान असेल ते मनीषचं. चला आपले चिमुकले खेळाडू जे मैदान आलेले त्यांना आपण बाहेर घ्यायचंय, थोडंसं सहकार्य करायचंय. यस, यावेळी लॉंग लेग मध्ये फटका खेळलाय. डीप मध्ये खेळाडू आहे तिथे आणि कॅच सुटली आहे. चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. 17ला मात्र हा खतरा होता. दोन्हीकडून एक थोडासा खराब चेंडू, त्याचा खरबूज समाचार घेण्याचा केलेला प्रयत्नात कुठेतरी फसलेले कॅच ऑन होता. मात्र तिथे क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आणि त्या चुकीचं रूपांतर झालं ते 4 धावांमध्ये. ह्या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येला मिळतो एक नवीन आकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 21च्या घरात. चला यायचा बॉल आलेला आहे. मॅच बॉल घेण्यात यावा. मॅच बॉल. कॅच हातातून सुटली आणि कुठेतरी कॅच सुटली आहे का मॅच सुटली आहे की ही एक्झिबिशन मॅचची ट्रॉफी आपल्या हातातून सुटली आहे. येणारे चेंडू तुम्हाला येऊन सांगून जातील आणि 15 चेंडूमध्ये 22 धावा करायचे आहेत. नक्कीच लहानपणापासून जेव्हा क्रिकेट खेळत आलो ना, इथं कमलाकर सर पण येतं, त्यांच्याकडून पण आम्हाला हा नक्कीच मार्गदर्शन मिळालं. कॅचेस विन द मॅचेस.
त्याची इथे प्रचिती आली, कॅच सुटलेली आणि त्यानंतर काय घडतंय. यस, कॅच सुटली परंतु त्यानंतर कमबॅक कसं करायचंय मनीषाने दाखवून दिलंय. कॉट बिहाइंड द विकेट, सॉफ्ट डिसमिसल पाहायला भेटतंय आणि मैदान सोडावं लागतंय रिझवानांना. विकेटचं पतन. विकेटचं पतन. एक नवीन हादरा बेस्ट ऑफ विक्रोली संघाला. ज्या लास्ट इयरच्या जखमा आहेत त्यावर किती मलम लावले जाणार, त्या जखमा बुजणार का, त्या जखमेंवर अजून खोल घाव होणार. नक्कीच चुरस, चेंडूगणिक चुरस वाढतीये, चेंडूगणिक समीकरण बदलतायत. बेस्ट वर्सेस बेस्ट आणि एक चांगला क्रिकेटचा नजराणा पाहायला मिळतोय तर सर्व क्रिकेट रसिकांसाठी. विक्रोळीच्या फलंदाजांची मात्र इथे एकामागे एक लढी लागत असताना मी कौतुक करेल ते भांडूप कांजूरमार्ग गोलंदाजांचं. काय गोलंदाजी करतात, ते सातत्य पाहायला मिळतोय, वेग पाहायला मिळतोय, गोलंदाजीची कला पाहायला मिळते आणि एक कंटिन्युअस इंटरव्हलमध्ये विकेट्स मिळवण्यात त्यांना यश येत आहे. त्या दिवशी VPL मध्ये देखील असंच काहीसं घडलं होतं. 2 षटकार त्या फलंदाजांनी मारले होते, त्यानंतर 4 बॉल 3 करायचे होते आणि असंच काही जे विकेट गेले. त्यामुळे पहा, जेव्हा तुम्हाला मोठ्या धावा येतात त्यानंतर सिंगल काढणं खूप महत्त्वाचं आहे, स्ट्राईक रोटेट होणं खूप महत्त्वाचं आहे. रिवर्स यावेळी उलटा फुलटा स्विच हिट पाहायला भेटतोय. एक धाव पाहायला भेटेल. डीप मध्ये खेळाडू आहे तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. सुलतान होते आणि सुलतान यांच्या बॅट मधून हा फटका पाहायला भेटला. नक्कीच सुलतान स्ट्राईकवर तेव्हा त्यांनी त्यांच्यासाठी रिव्हर्सचा खेळाडू तिथे आधीच तैनात केला होता आणि त्याचाच परिणाम तो काय 4 धावांपासून रोखलाय. अवघ्या 2 धावांवर यश मानावं लागलं ते बेस्ट ऑफ विक्रोली संघाला आणि ह्या 2 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्येला मिळतोय नवीन आकार. धावसंख्या जाऊन पोचतीये ती 23च्या घरात. सामन्याचा विचार केला अजूनही 20 धावा आणि चेंडू शिल्लक मात्र 13 चेंडू 20 धावा आणि स्ट्राईकवर सुलतान. क्या बात आहे. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट केला. डीप मध्ये पॉइंटला खेळाडू आहेत. एकच धाव भेटणार. एका धावावर समाधानी मानायचं आहे राहुल पौडकर आणि आता सुलतान यांना या खेळीला पुढे घेऊन जावं माफ करा, राहुल वराडकर. लगेच राहुल पौडकर इकडनं हात दाखवत आहेत. नक्की स्टेजवर आहे तर राहुल पौडकर आज दिवसभर त्यांना खेळताना बघितलं. कुठेसा त्यांचा संघ बाहेर गेला म्हणूनच की काय आता ते अप्रमुख पाहुण्याच्या भूमिकेत दिसत आहेत. 12-19 जर का मॅचचा आढावा घेतला 12 चेंडू 19 धावा. अजूनही पार्ट 50-50. यस, अजून देखील पार्ट 50-50 सांगू शकत नाही कारण एक्झिबिशन मॅच आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच पाहायला भेटते. एका बाजूला बेस्ट ऑफ विक्रोळी, एका बाजूला बेस्ट ऑफ कांजूर भांडूप. कारण गोलंदाजीचा भरणा आहे. अजून मॅच संपलेली नाहीये आणि आता काय तर स्विंग बॉलचं षटक पाहायला भेटणार आहे आपल्याला. टॅप बॉलचं षटक आव्हान असेल ते बॅट्समनसाठी आणि तेवढंच तडाखेबाज आव्हान असतं ते गोलंदाजाला कारण त्यावर कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे आणि तोच कंट्रोलमध्ये किती चांगली बॉलिंग करणार आणि त्या कंट्रोल्ड बॉलिंगवर किती चांगल्या पद्धतीने धावा कमावणार हे आव्हान असेल. विनय वीरेंद्र यादवचं गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलंय. नक्कीच उंचपुरा गोलंदाज सीम बॉल टाकण्यात तर नक्कीच या सामन्यांमध्ये त्याने चांगली गोलंदाजी करत आलाय आणि त्याचं आव्हान असेल ते सुलतानसाठी. सुलतान चांगल्या लयमध्ये दिसतोय. सिंगल डबल रन्स चालू ठेवणं गरजेचं आहे कारण आव्हान असेल 19 धावांचं. हो नक्कीच. हा फुलटॉस होता. या फुलटॉसला परावर्तित करता आलं नाही. थोडासा लांब ठेवला होता चेंडूला सुलतानपासून आणि एकच धाव भेटणार. गलीमध्ये चेंडू गेला तिथे एका धावावर समाधान मानायचं आहे. खराब चेंडू जे असे फुलटॉस चेंडू असतात ज्यावर संधी निर्माण होते त्यावर मात्र खरपूस समाचार घ्यावा लागेल कारण जेव्हा चांगली गोलंदाजी करत असतात तेव्हा क्वचितच असे खराब चेंडू मिळतात आणि त्यावर जर का तुम्ही समाचार घेण्यात मात्र मुकलात तर कुठेतरी आव्हान होईल, कुठेतरी अडचण निर्माण होईल. त्या अडचणीपासून दूर राहायचं असेल तर चांगल्या चेंडूला चांगला सन्मान देऊन सिंगल डबल घेऊन खराब चेंडूचा समाचार घेणं कितपत महत्त्वाचं असतं अजित. यस नक्कीच. इथे तुम्ही चांगल्या चेंडूला मुकलात तर या स्पर्धेतून हुकलात असं म्हणायला हरकत नाही आहे. परंतु बघूया काय घडतंय. अजून मॅच संपलेली नाही आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि टॅप बॉलचं हे षटक. वीरेंद्र हा व्हाईट बॉल व्हाईटवर प्लस होणार का? यस प्लस देखील पाहायला भेटते.
आता 11 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. हा क्रिकेटमध्ये टप्पा आणि बाहुबलीमध्ये कटप्पा हे दोन्ही तितकेच महत्त्वाचे होते. त्यामुळे योग्य टप्प्यावर तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल, योग्य लाईन आणि लेंथवर तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये 44. स्विंग बॉल नक्कीच कंट्रोल इथे कुठेतरी मिस झालेला दिसला आणि त्याचाच परिणाम तो काय एक व्हाईट आणि त्यावर एक धाव बाईकच्या स्वरूपात अशा 2 अवांतर धावा. या 2 अवांतर धावा कमी होत्या की काय, तो एक चेंडू पुन्हा टाकायचा हे बॉलरच्या साईडने नक्कीच दुःखद आहे. कारण त्या एका चेंडूवर काय होणार आणि एक ॲडिशनल चेंडूचा समाचार कसा तो सुलतान घेणार हे नक्कीच पाहण्यासारखी उत्सुकता असेल. ते विक्रोळीकरांमध्ये सुलतान सामना करेल तो वीरेंद्र यादवचा. सुलतानला या मॅचचा सुलतान व्हावं लागेल आणि त्यासाठी बॅटिंग करावी लागेल. मॅच संपलेली नाहीये. समोर सुलतान आणि त्याच्या समोर वीरेंद्र. फुलटॉस होता, या फुलटॉसला केलंय समोरच्या बाजूने. कॅच पूर्ण होणार का? यस, कॅच पूर्ण, झेल पूर्ण. फुलटॉस मिळालेला चेंडू, फुलटॉस मिळालेला चेंडू त्याला मात्र सुवर्ण संधीचं रूपांतर करण्यात मात्र आलेलं अपयश आणि त्याचाच परिणाम तो काय माघारी परतावा लागेल, तंबूच्या आसऱ्याला परतावा लागेल तर सुलतानला. आणि एक नवी अजून एक हादरा बसतोय तो बेस्ट ऑफ विक्रोली संघाला. एक हादरा आणि 10 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये आणि फुलटॉस चेंडू होता. त्या फुलटॉसला मोठा फटका खेळता आला नाही, फुलटॉसवर फुल टोल वसूल करता आला नाही आणि सुलतान यांना मैदान सोडावं लागतंय. नक्कीच एक संधी उपलब्ध होती, रिव्ह्यू घेऊ शकले असते, पण तिथे जे प्रेझन्स ऑफ माइंड होतं ते कुठेतरी मिसिंग दिसलं. त्या फटका आपलाच चुकीचा फटक्याचा अनालिसिस करण्यामध्ये व्यस्त झाले सुलतान आणि त्याचाच परिणाम तो काय रिव्ह्यू घेण्यापासून मुकले. मे बी रिव्ह्यू घेतला असता आणि मे बी जर का तो नो असता तर अजून एक ॲडिशनल चेंडू, ॲडिशनल धाव मिळाली असती. ती कुठेतरी मुकले ते सुलतान आणि त्यांची जागा घेतात येते ऋषी. ऋषी लोखंडे येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. वाईट बॉल आहे. आता मॅच बनवावी लागेल ऋषी आणि राहुल यांना. कुठेतरी हा स्विंग होत गेला, बाहेरच्या दिशेने बाहेर बॉल निघत गेला आणि व्हाईट लाईनच्याही बाहेर त्याचा पिचिंग झाला आणि म्हणूनच की काय पंचांनी दोन्ही हात उंचावत समांतर उंचावून व्हाईटचा इशारा दिला आणि त्याचाच परिणाम तो काय एक अवांतर धाव. अवांतर धावेची भरभर ते संघाच्या खात्यामध्ये. मॅच संपलेली नाहीये. मॅचला इकडून देखील पुढे घेऊन जावं लागेल. या दोन्ही फलंदाजांना बॅटिंग करावे लागेल कारण समोर एक चांगल्या गोलंदाजीचा भरणा असलेला संघ म्हणजे बेस्ट ऑफ कांजूर भांडूप. गतवर्षीची हार, यावेळी त्या हारला विजयामध्ये परावर्तित करायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील. फुललेंचा चेंडू होता आणि काय करतायत मैदानाच्या आतमध्ये ऋषी लोखंडे. अपील तर केलं जात आहे परंतु काय सुरेख चेंडू हाताळलेला, पिच झाल्यावर तो स्पिन होऊन स्विंग होत बाहेर गेला आणि यष्टिरक्षकाच्या हातात विसावला आणि म्हणूनच की काय जो कट झालेला चेंडू चांगला स्विंग पाहायला मिळाला म्हणूनच एज लागली की काय म्हणून कॅचची अपील इथं करताना दिसले. नक्कीच चांगले इन दिसले, अपीलमध्ये चांगला उत्साह दिसला, पण पंचांनी मात्र ते अपील फेटाळली आणि ऋषी मात्र सुखरूप क्रीजवर. इथे ऋषीकडून काय अपेक्षित असेल विक्रोळीकरांसाठी? यस, नक्कीच अपेक्षा खूप असणार आहे विक्रोळीकरांना कारण आपल्या विक्रोळीची संघ खेळतोय. विक्रोळीच्या आतमध्ये विक्रोळीच्या मैदानात ही मॅच चालू आहे त्यामुळे नक्कीच इथे प्रयत्न करावे लागतील. अपेक्षा भरपूर आहेत कारण गतवर्षीची हार आणि यावर्षी विजय मिळवावा लागेल. परंतु गोलंदाजी मार्गावर वीरेंद्र, ऋषी. क्या बात आहे. यावेळी देखील डॉट बॉल पाहायला भेटतंय मैदानाच्या आतमध्ये. काय पाहायला भेटतंय आपल्याला? मी नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करेल. टेप बॉलचा बॉलिंग करताना काय स्विंगवर कंट्रोल पाहायला मिळालाय, चांगले इन स्विंग आउट स्विंग पाहायला मिळाले. जेव्हा बॉलर बॅट्समन क्रीजचा उपयोग करतो, पॉपिंग क्रीजचा उपयोग करून जेव्हा यूज करतोय त्याला लांब ठेवण्यात यश आलंय. याला पुढे येऊन टोलला केला प्रयत्न, हे एक अतिरिक्त विकेट, अक्षरशः विकेट फेकून येताना दिसतोय ऋषी. थोडंसं फ्रस्ट्रेशनमध्ये खेळलेला फटका होता परंतु तुम्हाला ताकद नाही तर यावेळी युक्ती वापरायची आहे. जर मागील चेंडू काही कट केले असते, मागील बाजूला चेंडू गेले असते ते सिंगल आले असते. तसं घडलं नाही. वाईट जज करण्यासाठी गेले होते. ही मुवमेंट होती वाईट जज करायची, तुम्हाला बॅटने खेळून काढायचे होते. तसं केलं नाही ऋषी यांनी आणि मैदान सोडावं लागतं. विकेटचं पतन एक चांगला झेल मिड विकेटला पाहायला भेटला आपल्याला.
चांगला वेगवान जेव्हा गोलंदाजी करत असतो त्याचाच बॉलचा जर का यूज करून कट इथे खेळले असते, जर का जे 2 डॉट झाले त्यातही कट शॉट पाहायला मिळाले असते, सिंगल डबलने स्कोर पुढे गेला असता, नक्कीच मॅच जवळ येत गेली असती. त्यात कुठेतरी मात्र मिस होत गेले. कुठेतरी गडबडलेलं दिसतंय. नक्कीच संघ मॅनेजर्सला इथं कुठेतरी पिचिंग करावं लागेल, संघाला एकत्र बांधावं लागेल, कारण अजूनही मॅच संपलेली नाहीये. 7 चेंडूमध्ये आवश्यकता असेल ती 15 धावांची. 7 चेंडू 15 धावा. काहीतरी कर भावा, मग विक्रोळीमध्ये तुझीच हवा टॉम. यस नक्कीच. संकेत म्हणजे टॉम नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळण्यासाठी गेले ते समोरच्या दिशेने चेंडू मात्र निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी ज्या फटक्याची अपेक्षा होती तो फटका येतोय संकेत यांच्या बॅट मधून, येतोय चौकार. इथे एलियन कडून थोडीशी चूक झाली, क्षेत्ररक्षणामध्ये गफलत झाली आणि त्या गफलतीचाच फायदा तो काय, ज्या चेंडूवर 1 धाव कोरलेली त्याचं रूपांतर झालंय 4 धावांमध्ये. नक्कीच विक्रोळीकरांमध्ये उत्साह दिसतोय. कुठेतरी कॅनडाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय, म्हणजेच काय तर आमच्या सर्कल मध्ये आलंय, म्हणजेच काय तर संकेत म्हणजे टॉम यांच्या बॅट मधून चौकार आलाय. आणि आता हे वादळ कोण थांबवणार, या वादळाचा झंझावात कोण थांबवणार हे देखील पाहायचंय. का माझी विक्रोळीमध्ये निवड झाली होती हे सांगतायत संकेत, परंतु मॅच संपलेली नाहीये. मॅचचा हिरो बनायचा आहे तर शेवटपर्यंत बॅटिंग करावी लागेल. नक्कीच तो एक काळ होता आणि आताची एक वेळ, ह्या वेळेमध्ये त्याला करावं लागेल, वेळेमध्ये त्याला वर्चस्व गाजवावं लागेल, वेळेमध्ये या आवश्यक रनांची भरपाई करावं लागेल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असलेल्या 11 धावा, 6 चेंडूंमध्ये आवश्यकता असलेल्या 11 धावा याला कमवाव्या लागतील. इथे मेहनत करावी लागेल राहुल वराडकरला आणि संकेत सरनोबतला. नक्कीच राहुल पौडकर इथं उत्साही दिसत आहेत आपल्याला, कारण टॉमच्या बॅटमधून तो चौकार आलेला. यस वादळ मैदानाच्या आतमध्ये राहुल देखील एन्जॉय करतात. माझ्या मते राहुल कॅमेरामध्ये येण्यासाठी करतायत की काय सर्व काही. सहा चेंडू मध्ये 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. नाथाच्या हातात चेंडू. कोण जिंकणार हा एक्झिबिशन मॅचचा किताब? बेस्ट ऑफ विक्रोली विरुद्ध बेस्ट ऑफ काजर मांडूप. यस यानंतर फायनलच्या मॅचचा देखील टॉस केला जाईल. एका बाजूला सदा 11 तर एका बाजूला कनक 18 यांच्यामध्ये फायनलची मॅच देखील असणार आहे. परंतु तत्पूर्वी बेस्ट ऑफ वर्सेस बेस्ट म्हणजे बेस्ट ऑफ विक्रोळी वर्सेस बेस्ट ऑफ कांजूर पांडुप याच्यामध्ये ही रंगत पाहायला भेटते, आपल्याला लढत पाहायला भेटते. बेस्ट वर्सेस बेस्ट, परंतु बेस्ट वर्सेस बेस्टमध्ये गतवर्षीचा बदला घेणार का विक्रोळी हे देखील पाहायचं. आता 6 चेंडू आणि 11 धावा, 11 धावा आणि 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये समीकरण रंगतंय. आणि काहीतरी कर भावा, केलीस तर तुझीच हवा आणि आजच्या दिवसाचा तूच छावा. पाहूया काय करतायत. तेच काजर भांडूप संघाच्या कर्णधाराने विश्वास दाखवलाय तो नाथावर. नक्कीच चांगलं गोलंदाजी करतो. 6 चेंडू, शेवटचे 6 चेंडू आणि हाताळण्यासाठी इथं पाचारण करण्यात आले ते नाथाला. जर का टायटल टिकवायचं असेल तर ह्या 6 चेंडूमध्ये कमाल करावी लागेल. 11 धावा कुटण्यापासून रोखावं लागेल, कुठेतरी कुंपण घालावं लागेल आणि क्षेत्ररक्षकांनाही त्याच्यात मेहनत करावी लागेल. वळव्यातनाचा पहिला चेंडू राहुल वराडकरसाठी. सफल होऊन खेळण्यासाठी गेले होते आणि काय पाहायला भेटते, राहुल यांचं लक्षच नाही मैदानाच्या आतमध्ये. हा ओव्हर थ्रोच्या स्वरूपातील सिंगल पाहायला भेटतोय. काय घडलं मैदानात? मैदानाच्या आतमध्ये चेंडू तिथेच राहिला होता, कीपर कडे गेला होता आणि टॉम पाहिलं तर स्ट्राईक पर्यंत गेले होते. राहुलला जागा केलं की राहुल पळ, आणि राहुल पळाले नाही आणि समोरच्या बाजूने ओव्हर थ्रो केला आणि जीवदान भेटला. तिथे 1 रन पूर्ण केलाय. दोन्ही संघाकडून चुका झाल्यात आणि चुकेचं त्या दोन्ही संघांमध्ये ह्या चुकेमध्ये वरचढ ठरलाय तो कांजूर भांडूपचा संघ. म्हणूनच की काय 1 धावेची भर पडते ते विक्रोळी संघाच्या स्कोअरबोर्ड मध्ये आणि स्कोअरबोर्ड जाऊन स्थिरावतोय 33च्या घरात. 5 चेंडू 10 धावा. काहीतरी करावं लागेल. पुन्हा एकदा टॉम, ज्याने पहिला चेंडू आपला वैयक्तिक पहिला चेंडू खेळताना चौकाराने स्वागत केलं होतं, चौकाराने आपलं खातं उघडलं होतं असा हा टॉम. संकेत सरनोबत स्ट्राईकवर. यस नक्कीच संकेत नावाचा वादळ आहे, परंतु जो स्ट्रॉंग झोन आहे तो खेळावा लागेल. पाहूया काय करतायत. पुढे सरसावले, अगदी हलक्या हाताने स्टेअर केला ऑन साईडला. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होणार का?
काय थ्रो केलाय, कारण तिथे स्वतः कॅप्टनच्या भूमिकेत अनिकेत सावंत आणि काय थ्रो केलाय. सुरेख फेकी पाहायला मिळाली. नक्कीच चांगली रणनीती होती, हलक्या हाताने खेळून 2 धावा पळायची, कारण 5 चेंडूवर 10 धावा, प्रत्येक चेंडू गणे 2 धावांची आवश्यकता असताना चांगला खेळायचा केलेला प्रयत्न, पण त्या प्रयत्नात मात्र यश आलं नाही. अवघ्या 1 धाव्यावर समाधान मानावं लागलं. 4 धावा, 4 चेंडू 9 धावा. 4 मध्ये 9 पाहिजे. एका दुसरा मोठा फटका जर आला तर मॅच बनू शकते. मागील बाजूला कोणी बॉल अडवायचं नाहीये. मागे जे बच्चे कंपनी उभे आहेत त्यांनी थोडंसं बाहेर जायचंय आणि बॉल जर आतमध्ये लागला तर तुम्हाला पळून काढायचे, त्याचं नोंद घ्यायची आहे. बॅटर जे आतमध्ये खेळत आहेत त्यांना जर बॉल लागला तर तुम्हाला पळून धावा काढायच्या, त्याची नोंद घ्या. आता 4 चेंडूमध्ये 9 धावा, हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगतंय. आणि 4 चेंडू, मोठा फटका येणार का, षटकार येणार का, चौकार येणार का, या सर्व शंका, सर्व प्रश्न सर्वांच्याच मनामध्ये आहे. या समोरच्या दिशेने चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल की नाही, यस गेलाय चौकारामध्ये. 4 धावांसाठी येतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. सुरेख आदित्य क्षेत्ररक्षकाचे मी कौतुक करेल. चेस ऑन होता, चेस करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण बॉल आणि क्षेत्ररक्षकामधील ही शर्यत मात्र बॉलने जिंकली. बॉल गेला सीमारेषा पार, चौकार. आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येला मिळाला एक नवीन आकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 3737. यस आता 38. 3 मध्ये 5. 3 चेंडू 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. अनिकेतचा प्रयत्न पुरेपूर होता. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूपर्यंत त्यांनी प्रयत्न केला होता, परंतु अडवू शकले नाही. कौतुक करावं लागेल राहुल वराडकरचं. चांगला इथे फटका पाहायला मिळाला. बॅट्समनच्या डोक्यावरून खेळण्याचा केलेला प्रयत्न आणि त्या 3 बाउन्स चौकार, क्रुशियल सिच्युएशनला आलेला चौकार म्हणता येईल. यस नक्कीच, परंतु मॅच संपलेली नाही आहे. 3 मध्ये 5. मॅच इथून कोण संघ बनवणार, कोणता संघ बनवणार, बेस्ट ऑफ कांजूर भांडूप का बेस्ट ऑफ विक्रोळी की कांजूर भांडूप. समोरच्या दिशेने भिरकावून दिलाय. मॅचला आपल्या वेगळ्या अंदाजामध्ये फिनिश केलाय. येतोय षटकार. गतवर्षीचा बदला याही वर्षी घेतलाय आणि विक्रोळीने हा सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम कांजूर भांडूप. आपले देखील प्रयत्न खूप चांगले होते. 43 धावांमध्ये कसं रोखायचं ते कांजूर भांडूप संघाकडून शिकायचं. काहीतरी चुका झाल्या, त्याचमुळे हा सामना विक्रोळी संघ जिंकू शकला. मिले वो जख्मों पर मलम कैसे लगाते हैं वो हम तुम्हें सिखाते हैं म्हणत हा सामना जिंकलाय बेस्ट ऑफ विक्रोली संघाने. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तर या सामन्यात जरी पराजय भेटला असेल, ह्या सामन्यात जरी पराजय भेटला असेल तरी मी कांजूर भांडूप संघाचं तेवढंच कौतुक करेल. काय गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.